आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आज आपण स्वातंत्र्य लढा आणि भारतीय संविधान या विषयावर सामाजिक कार्यकर्ते तथा संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक सुभाष वारे यांचं व्याख्यान ऐकणार आहात। मित्रहो, भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान हे एक संपूर्ण जगातलं सर्वात मोठं असं लिखित संविधान आहे आणि हे भारताचं संविधान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मिळालेली देणगी आहे आपल्या भारतीयांना। आपल्याला हे माहिती आहे की भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता आणि त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एक अत्यंत प्रदीर्घ असा स्वातंत्र्य लढा लढला गेला। वेगवेगळ्या टप्प्यावरती या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेमस्त प्रवृत्तीचे नेते, जहाल नेते, क्रांतिकारक, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे बहादर अशा अनेकांचं योगदान या लढ्यामध्ये आपल्या पद्धतीने राहिलेलं आहे। 1920 नंतरचा लढा हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढला गेला आणि आपण सर्वजण हे जाणतो की 1920 नंतर हा लढा अधिक व्यापक बनत गेला। अशा अर्थानं की 1920 नंतर या देशामधल्या अनेक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यामध्ये शेतमजूर आहेत, त्यामध्ये कामगार आहेत, त्यामध्ये महिला आहेत, आदिवासी समुदाय, अशा सर्व समुदायांचा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक प्रकारे बडचढकर हिस्सा आपल्याला दिसतो। 1920 नंतरच्या स्वातंत्र्य लढ्यानं भारतीय जनतेचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग मिळवण्यात यश मिळवलं। याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 1920 नंतर स्वातंत्र्य लढा कशासाठी किंवा ब्रिटिशांना या देशातून हाकलून द्यायचं ते कशासाठी, ब्रिटिश आहेत म्हणजे आपली काय अडचण आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश गेल्यानंतरचा भारत हा कसा असणार आहे, ब्रिटिश गेल्यानंतरचा भारत हा कोणासाठी काम करणार आहे। अशा पद्धतीचा संवाद महात्मा गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते यांनी भारतीय जनतेबरोबर मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं आणि मग त्याच्यामध्ये अनेक विषयांची घुसळण झाली। म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वीचा भारत हा राजे रजवाड्यांचा भारत होता, हा पुरोहितशाहीचा भारत होता, मुठभर लोकांच्याकडे जमिनी होत्या, बाकी जनता तिथे राबत होती, समाज जीवनावरती धर्माचा पगडा होता, धर्माच्या मान्यतेने उभे असलेल्या जाचक अशा जातव्यवस्थेचा पगडा होता, इथं काही माणसं ही माणूसपणाला पारखी झालेली होती। अशा परिस्थितीमध्ये आणि ब्रिटिश आल्यानंतर या परिस्थितीमध्ये फारच थोडा फरक पडलेला होता, कारण ब्रिटिशांनी आपल्या राजकारणाला अडथळा येऊ नये म्हणून इथल्या व्यवस्थेमध्ये फार हस्तक्षेप करायचा नाही असंच धोरण घेतलेलं होतं। त्यामुळे मग ब्रिटिश गेल्यानंतरचा भारत हा नेमका कोणासाठी काम करेल या शंकेचं निरसन जेव्हा हळूहळू त्या संवादामधून व्हायला लागलं, त्यावेळेला भारतीय जनता या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या उत्साहानं भाग घ्यायला लागली। या संवादामधून भारतीय जनतेला एक आश्वासन मिळत होतं की ब्रिटिशांच्या आधीचा आणि ब्रिटिश काळातला भारत हा जरी राजे रजवाड्यांचा, संस्थानिकांचा, वतनदारांचा भारत असला तरी उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये मात्र शेतकरी, कामगार, शेतमजूर, आदिवासी, महिला या सर्वांना ते जिथे कुठे असतील तिथून 2 पायऱ्या वर चढण्याची संधी मिळेल। त्याचबरोबर जाती व्यवस्थेचा जो जाच आहे यातून सुटका होईल आणि सर्व माणसं एका पायरीवर असतील, एका समान पातळीवर असतील, सर्वांना इथं विकासाची संधी मिळेल। हा शब्द मिळत होता स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वाकडून त्यातल्या संवादामधून आणि त्यामुळे लढा सर्वव्यापी बनत गेला। त्याच काळामध्ये भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वेगळ्या पातळीवरती काम करत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत काही तिखट प्रश्न विचारले आणि त्या तिखट प्रश्नांचं सार असं होतं की तुम्हाला ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीपासून मुक्ती हवी आहे, पण आम्हाला मात्र, म्हणजे मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजाला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादापासून तर मुक्तता हवीच आहे, परंतु या देशामधली जी सरंजामदारी आहे, या देशामधली जी धार्मिक रीतिरिवाजांचा पगडा इथं रुजवणारी पुरोहितशाही आहे, या सगळ्या ह्याच्यातून आम्हाला मुक्तता हवी। एका अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे तिखट प्रश्न भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं उद्दिष्ट हे अधिक व्यापक बनवत होते। भारतीय स्वातंत्र्याच्या स्वप्नामध्ये एक अतिशय खोलवर असा अर्थ भरला जात होता बाबासाहेबांच्या प्रश्नामुळे। आणि मी मागाशी जे म्हणालो की भारताची राज्यघटना आणि भारताचा स्वातंत्र्य लढा या दोन्हीमध्ये एक जैविक संबंध आहे। तसं तर शाळा महाविद्यालयात शिकलेल्या सर्वांना हे माहीत असेल की भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी एक संविधान सभा निवडण्यात आली होती। ही संविधान सभा
त्यावेळेला ज्या प्रांतिकच्या निवडणुका झाल्या होत्या 1946 साली, म्हणजे आता आपण राज्य म्हणतो, महाराष्ट्र राज्य, पंजाब राज्य, तसे त्यावेळेला जे विभाग होते देशामध्ये त्याला प्रांत म्हणायचे. आणि त्याच्यासाठी 1946 साली ब्रिटिश असतानाच एक मर्यादित स्वातंत्र्य भारतीयांना द्यायचं या तडजोडीखाली किंवा त्या कराराखाली प्रांतिकच्या निवडणुका झाल्या होत्या, ज्याला आज आपण राज्याचे आमदार म्हणतो. तशा पद्धतीचे प्रतिनिधी त्या प्रांतिकवर निवडून गेलेले होते आणि संपूर्ण देशभर हे जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींच्या मधून भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी संविधान सभा निवडण्यात आली. या संविधान सभेचं कामकाज जवळपास 3 वर्ष 11 महिने आणि काही दिवस चाललं आणि अनेक बैठका मधल्या काळात त्या संविधान सभेच्या झाल्या. या संविधान सभेमध्ये कोण होतं तर संविधान सभेमध्ये बहुसंख्येनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेले नेते होते. म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश पोलिसांच्या समोर आंदोलन करत असताना लाठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता, आपल्या घरादाराकडे दुर्लक्ष केलेलं होतं, असे अत्यंत त्यागी आणि अभ्यासू असे नेते या संविधान सभेमध्ये होते. त्याचबरोबर अर्थातच त्या काळामध्ये जी अनेक संस्थानं होती त्या संस्थानिकांचे प्रतिनिधी सुद्धा संविधान सभेत होते. आणि या संविधान सभेनं अत्यंत गहन चर्चा करून, ज्या संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, अनेक वेगवेगळ्या उपसमित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि अशा अनेक नेते मंडळी होती. त्या संविधान सभेनं अतिशय तपशीलवार सविस्तर चर्चा करून, अनेक मतभेदांची चर्चा करून भारतीय जनतेला संविधानाचा पहिला मसुदा त्यांच्या माहितीसाठी प्रस्तुत करून, जनतेकडून सूचना मागून, त्यातल्या अनेक सूचनांचा विचार करून एक सर्वसंमतीनं भारतीय संविधान आपल्याला दिलं. पण गेले 20 वर्ष भारतीय संविधानाचा अभ्यासक या नात्यानं मी असं विधान करू इच्छितो की संविधानाची निर्मिती ही कधीही एक अकॅडमिक प्रक्रिया नसते. म्हणजे आज आम्ही काही कायदे तज्ज्ञ, काही संविधान तज्ज्ञ, काही समाजशास्त्रज्ञ असे बोलू आणि त्यांना 2-3 महिने अतिशय शांत वातावरणामध्ये सर्व व्यवस्था करून त्यांना एक आणखी चांगलं संविधान लिहायला सांगू. अशा पद्धतीनं हे संविधान तज्ज्ञांच्याकडून लिहून घेण्याची केवळ एक अकॅडमिक प्रक्रिया नसते, त्याच्यात तज्ज्ञांचा रोल असतो, पण तेवढंच नसतं. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये जी अनेक राजकीय आंदोलनं झाली, जी सामाजिक समतेची आंदोलनं झाली, त्याचा एक फार मोठा त्याचं प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसतं. आपण काही उदाहरणांच्या मधून पाहूया की संविधानामध्ये एक 17 नंबरचं अनुच्छेद आहे, कलम आहे त्याला म्हणता येईल. तर हे जे 17 नंबरचा अनुच्छेद आहे तो असं सांगतो की कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता आणि अस्पृश्यतेचा व्यवहार हा इथून पुढे कायद्यानं गुन्हा मानला जाईल. आता अस्पृश्यतेला समूळ नष्ट करण्यासाठी, त्याचं उच्चाटन करण्यासाठी हे जे 17 नंबरचं कलम भारतीय संविधानात आलं ते केवळ संविधान सभेमधल्या सदस्यांच्या संवेदनशीलतेमुळं किंवा सामाजिक न्यायाच्या प्रती त्यांची आस्था होती, ती होतीच, पण केवळ तेवढ्यामुळे ते आलं असं म्हणता येत नाही. म्हणजे त्याच्या बरीच वर्ष आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा चवदार तळ्याच्या काठी एक लढा उभा करत होते आणि असा एक प्रश्न उपस्थित करत होते समाजासमोर की ज्या तळ्याचं पाणी गुरंढोरं सुद्धा पिऊ शकतात, ते पाणी माझ्या समाजाची हाडामासाची जिवंत माणसं पिऊ शकत नाहीत, हा कसला तुमचा धर्म? तर आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे असं सांगणारं संविधानातलं 17वं कलम हे चवदार तळ्याच्या काठीच लिहायला सुरुवात झाली होती. किंवा संविधानामध्ये त्यावेळचं जे 45वं कलम होतं, जे असं राज्य व्यवस्थेला सांगत होतं की भारतातल्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या सर्व मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत असं प्राथमिक शिक्षण मिळणं ही राज्याची जबाबदारी राहील, हे 45व्या अनुच्छेदात लिहिले. पण मला असं वाटतं त्याच्या किमान 70-80 वर्ष आधी महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीतले ब्रिटिश अधिकारी हंटर यांना जे निवेदन दिलं होतं की इथल्या बहुजन समाजाच्या शिक्षण अधिकारासाठी इंग्रज सरकारनं 1, 2, 3, 4 या कृती करायला हव्या. तर सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश राज्यव्यवस्थेला देणारा 45वा अनुच्छेद संविधानातला हा एक प्रकारे महात्मा फुल्यांच्या त्या सामाजिक समतेच्या आंदोलनातूनच सुरू झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जवळपास 1904 साली समाजात मागे पडलेल्या समूहांसाठी जे आरक्षणाची तरतूद केली होती त्याचा आणि भारतीय संविधानामधला जो 16वा अनुच्छेद आहे, 16वं कलम आहे, जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे राहिलेल्या समूहांच्यासाठी शासकीय नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षणाची तरतूद करण्याचा अधिकार राज्यव्यवस्थेला देतं, तर मला असं वाटतं त्याची पायाभरणी शाहू महाराजांच्या काळातच झाली. त्यामुळे भारतीय संविधानातल्या अनेक म्हणजे सामाजिक समतेला, इथली विषमता घालवण्याला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सरकारला तसं सांगणारे जे अनेक तरतुदी आहेत, या तरतुदींची एका अर्थानं स्वातंत्र्य लढ्याच्या काळामधल्या या सामाजिक समतेच्या आंदोलनानं पायाभरणी केली. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की कराचीला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्याच्या भारतामधील आपल्या नागरिकांना कोणते कोणते मूलभूत अधिकार असावेत याचा एक
ठराव मांडला होता आणि कराची अधिवेशनामध्ये या मूलभूत अधिकारांच्यावरच्या ठरावाला खुद्द महात्मा गांधींनी अनुमोदन देणारं भाषण केलं होतं. पुढे संविधान सभेने तपशीलवार चर्चा करून जे मूलभूत अधिकार भारतीयांना दिले त्याची पायाभरणी एका प्रकारे कराची अधिवेशनातला तो ठराव आहे. किंवा लाहोरचं अधिवेशन, रावी नदीच्या तीरावरती 1930 साली जे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला होता आणि त्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावानं ब्रिटिशांना घालवून दिल्यानंतरचा भारत हा लोकशाही भारत असेल, हा सर्वांना आर्थिक न्याय देणारा भारत असेल, अशा पद्धतीचा जी ठराव तिथे मांडला गेला होता संपूर्ण स्वराज्याचा, त्याचा एक परिणाम निश्चितपणे भारतीय राज्यघटनेवरती आहे असं मी मानतो. किंवा आणखी तपशिलात जर जायचं असेल तर 1936 साली फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये, हे ग्रामीण भागातलं अधिवेशन होतं, साने गुरुजींनी त्या अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी यावं यासाठी फार मोठी मोहीम अगदी उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत राबवली होती. आज जे गाणं अनेक वेळेला आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, हे गाणं साने गुरुजींनी त्यावेळेला लिहिलेलं आहे की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती यावं, ग्रामीण भागात अधिवेशन होतंय, सर्वांनी यावं. आणि त्यामुळं ग्रामीण भागाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विकासासाठी ज्या काही तरतुदी नंतरच्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेत आल्या, या तरतुदी मला असं वाटतं की जे फैजपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या जी चर्चा झाल्या होत्या त्या चर्चेतून त्याला एक प्रकारे पुढे उभारी मिळाली. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की कुठल्याही देशाची राज्यघटना ही अशी अचानक तज्ज्ञांच्याकडून हवेतून येत नसते. त्या राज्यघटनेला एक मजबूत असा आधार असतो आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये उद्याच्या भारताबद्दलचं एक स्वप्न स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी भारतीय जनतेच्या बरोबरीनं जे पाहिलं होतं, ते स्वप्न हे भारतीय संविधानाचा आधार आहे किंवा त्या स्वप्नाच्या मजबूत इराद्यावरती भारताचं संविधान उभं आहे. अशा पद्धतीची चर्चा जनतेबरोबर, मला असं वाटतं की हे संपूर्ण जगातल्या स्वातंत्र्य लढ्यामधलं एकमेव असं उदाहरण असेल. हा स्वातंत्र्य लढा होत असताना त्यामध्ये केवळ भारतीयांचीच चर्चा होत होती असं नाही, तर भारताचा स्वातंत्र्य लढा त्या काळातल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीबरोबर सुद्धा संवाद ठेवून होता. आणि आंतरराष्ट्रीय जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे अनेक देश गुलाम होते, पश्चिमी युरोपमधल्या अनेक देशांच्या वसाहतवादाचे गुलाम होते, त्या देशांच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबर सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक नातं होतं. आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे, म्हणजे 1947 साली भारत स्वतंत्र झाला, या घटनेमुळे आफ्रिका आणि आशिया खंडातल्या अनेक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली. आणि म्हणून जी व्यापक मानवतावादी उद्दिष्ट भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं आपल्यासमोर ठेवली होती, हा लढा एका राष्ट्रवादी भावनेतून लढला गेला होता. पण राष्ट्रवादी भावनेतून लढला गेलेला हा लढा भारताबाहेरचे जे अन्य देशामधले नागरिक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा एक मानवतेचं नातं जोडू पाहणारा होता. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानवतावादी विचारांचं प्रतिबिंब सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसतं. त्याचाही एक संबंध स्वातंत्र्य लढ्याशी निश्चितपणे जोडला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य लढ्यातून मिळालं. आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. स्वाभाविकपणे आणखी 3 वर्षानंतर आपल्याला भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. आणि मी मगाशी म्हणालो तसं भारताचं संविधान हे भारतातल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं संविधान आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे की भारताचं संविधान हे भारतातल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं संविधान आहे. गेल्या 20 वर्षामध्ये मी सातत्यानं भारतीय संविधानाबद्दल बोलतोय, शेतकऱ्यांशी बोलतोय, कॉलेजमधल्या तरुणांशी बोलतोय, बचत गटातल्या महिलांशी बोलतोय आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांना असं जाणवतं की भारताचं संविधान नीट समजून न घेता, ते न वाचता भारताच्या संविधानाबद्दल अनेक गैरसमज भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आहे. संविधानातल्या एखाद्या तरतुदीबद्दल तुमचं काही वेगळं मत असू शकतं, ते तुमच्या वेगळ्या मताचा प्रचार आणि त्यासाठीचं संघटन करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. संविधानामध्ये जे 368 कलम आहे हे योग्य प्रक्रिया पार पाडून संविधानामध्ये दुरुस्ती करता येते हे सांगणारं कलम आहे. आणि त्यामुळे संविधान वाचून, संविधान समजून घेऊन त्याच्यातल्या एखाद्या तरतुदीबद्दल आपलं वेगळं मत मांडून त्याच्यामध्ये काही दुरुस्ती हवी असेल तर अशी दुरुस्ती मागण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना नक्कीच आहे. उदाहरणार्थ, संविधान बनत असताना बाबासाहेबांची अशी इच्छा होती की एक व्यक्ती एक मत ही प्रौढ मताधिकाराची भूमिका स्वीकारल्यानंतर या देशानं राजकीय समानतेची भूमिका, राजकीय लोकशाहीची भूमिका घेतलेली असली तरी समाजामध्ये जी अतिशय खोलवर रुजलेली आर्थिक विषमता आहे, गरीब श्रीमंतांच्या मधली दरी आहे, ही गरीब श्रीमंतांच्या मधली दरी जर कमी करायची असेल तर शिक्षणाचा अधिकार आणि रोजगाराचा अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून
राज्यघटनेनं मान्य करावेत. परंतु बाबासाहेबांच्या या इच्छेला संविधान सभेतल्या अन्य सभासदांचं बहुमत मिळालं नाही, बहुमताचा पाठिंबा मिळाला नाही. आणि म्हणून मग शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हे मार्गदर्शक तत्व, हे जे चौथं प्रकरण आहे संविधानातलं, त्या मार्गदर्शक तत्वामध्ये गेले. मला असं वाटतं की आज आम्ही म्हणत आहोत, अनेक लोक असं म्हणू शकतात की त्यावेळचा भारत तुलनेनं गरीब होता, त्यावेळच्या भारतासमोर अनेक प्रश्न होते, इंग्रजांनी एक आर्थिक लूट केली होती, पण आजचा भारत मात्र या पद्धतीची जी इच्छा आहे बाबासाहेबांची तिला न्याय देणारा आहे. ही जबाबदारी सरकार उचलू शकतं, एवढी सरकारची क्षमता आज वाढलेली आहे. आणि त्यामुळे शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून देऊन समाजातली जी आर्थिक विषमता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, अशा दुरुस्त्या मागता येऊ शकतात. पण संविधान न वाचता त्या संविधानाबद्दलचे जे अनेक गैरसमज आहेत, उदाहरणार्थ संविधानामध्ये फक्त राखीव जागा आहेत आणि ज्यांना राखीव जागा मिळत नाहीत त्या समाजासाठी संविधानात काहीच नाही, किंवा संविधान हे न्यायालयासाठी आहे, संविधान हे संसदेसाठी आहे, माझ्या घरामध्ये मात्र आमचा परंपरेचाच कायदा चालेल, अशा पद्धतीचे जे अनेक गैरसमज आहेत, हे गैरसमज आपण दूर केले पाहिजेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय जनतेच्या साथीनं बघितलेलं एक अत्यंत उदात्त असं स्वप्न म्हणजे भारतीय संविधान आहे, जे संविधान सर्वांना न्याय देणार आहे, सर्वांसाठी आहे. त्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या मूलभूत प्रेरणा आणि त्यातून आलेलं भारतीय संविधान आपण नीटपणे समजून घ्यावं आणि त्या संविधानाच्या अंमलबजावणीचा सर्व पातळ्यावरती आग्रह धरावा. संविधानिक नैतिकता हीच आज या समाजासमोरचे सर्व प्रश्न सोडवण्याचं एक आधार असू शकतो. त्या स्वातंत्र्य लढ्याला, त्याच्या स्वप्नाला आणि भारतीय संविधानाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण नीट समजून घेऊया, एवढीच अपेक्षा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आत्ताच आपण स्वातंत्र्य लढा आणि भारतीय संविधान या विषयावर सामाजिक कार्यकर्ते तथा संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक सुभाष वारे यांनी दिलेलं व्याख्यान ऐकलं. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला हा कार्यक्रम आकाशवाणी समाचार औरंगाबाद, AIR न्यूज औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव.